व्यक्त झाली आहे. त्यांनी आभार मानले, धन्यवाद असं म्हटलं. चांगला आहे. सामना वाचतायत. सामना वाचतायत. सामना वाचणं ही एक सुंदर सवय आहे. आणि जे सामना वाचतात, मग सत्ताधारी असतील, विरोधी पक्ष असतील, त्यांचे भविष्य उज्ज्वल असतं. सामना हा सगळ्यांचा आहे. मराठानंतर सामना या महाराष्ट्राची भूमिका मांडण्यासाठी निर्माण झाला. सत्य आणि असत्य काय आहे या भूमिका सामना घेत असतं. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तम काम केलं. आम्ही त्यांचं कौतुक केलं. बीडच्या संदर्भात आम्ही त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर त्या टीकेचा योग्य उपयोग झाला आणि त्यांनी बीडच्या बाबतीत सुद्धा काही चांगली पावलं टाकली. सरकार जे असतं, मुख्यमंत्री असतो, हा एका पक्षाचा नसतो, हे लक्षात घ्या. तो राज्याचा असतो. राज्याच्या हितावर जर कोणी चांगलं काम करत असेल, मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, तर नक्कीच आपण त्यांचं कौतुक केलं पाहिजे. हे काय व्यक्तिगत उणीधुणी काढण्याचं व्यासपीठ नाहीये. मुख्यमंत्र्यांनी पक्षविरहित जर सत्ता राबवली तर का नाही महाराष्ट्र त्यांचं कौतुक करणार. पण मागच्या 2.5-3 वर्षामध्ये त्यांची पावलं ही चुकीच्या दिशेनं पडली आणि त्यांना चुकीच्या लोकांचा कोंडाळ्यात ते अडकले. त्याचा परिणाम महाराष्ट्राला आणि आपल्या राज्य व्यवस्थेला आणि राजकारणाला भोगावे. रावसाहेब, आणखी एक आहे की ईव्हीएम संदर्भात जे काही आरोप प्रत्यारोप होत आहेत, काल जानकर यांनी असा आरोप केलेला आहे की या ईव्हीएम घोटाळ्यामागे किंवा या सगळ्या यंत्रणेमागे जे काही निकाल लागले त्यामागे मोहित कंबोज. बघा, ईव्हीएम घोटाळ्यामागे भारतीय जनता पक्ष आहे. उत्तम जानकर हे ज्या भागातून निवडून आले तिथे मरकडवाडी आहे. मरकडवाडीच्या लोकांनी जे बंड केलं रस्त्यावर येऊन, मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी ते रस्त्यावर उतरले आणि तिथे 144 कलम लावलं. त्याच्यामुळे संपूर्ण देशामध्ये ईव्हीएमचा घोटाळा काय आहे हे समोर गेलं. ते उत्तम जानकर जेव्हा समोरून काही गोष्ट सांगतायत ईव्हीएम संदर्भात, तेव्हा तो विषय गांभीर्याने घेतला पाहिजे. दुसरा एक विषय होता रावसाहेब, लाडक्या बहिणी योजनेसंदर्भात काही नव्या डेव्हलपमेंट समोर येत आहेत. अपात्र ज्या लाभार्थी आहेत त्यांचे पैसे आता पुन्हा सरकार आपल्या खात्यात जमा करून घेते. अर्जांची छाननी सुरू झाली. बघा, त्याच्यावरती लाडक्या बहिणी आणि सरकारमधला हा विषय आहे. आता आम्ही लाडक्या बहिणींमुळे जिंकलो असं सरकारचं म्हणणं आहे. मग आता ज्यांचे पैसे तुम्ही परत घेणार आहात त्यांची मतंही परत द्या. हा विषय जो आहे अत्यंत गंभीर आहे. यात फार मोठा घोटाळा झालेला, निवडणुका जिंकण्यासाठी झालेला हा प्रकार होता. भविष्यामध्ये ही योजना राहील की नाही मला सांगा. लोकसभा निवडणुकीनंतर भाजप तुम्हाला वाटतं की स्वबळावर महापालिका निवडणूक लढेल? कारण काही आमदार असं म्हणतात पुण्यातले की आम्ही स्वबळावर लढू. कुठे? मुंबईत महापालिका निवडणूक. भारतीय जनता पक्षाविषयी म्हणते. बघा, हा त्यांचा प्रश्न आहे. भारतीय जनता पक्ष भविष्यामध्ये महाराष्ट्रात एकनाथ शिंदे असतील, अजित पवार असतील यांच्याबरोबर निवडणुका लढणार नाही. हे मी तुम्हाला सांगतो. विधानसभेच्या म्हणतो, महापालिकेच्या तर सोडूनच द्या. बिहारमध्ये भारतीय जनता पक्षानं नितीश कुमारांना बरोबर घेतलं. त्याच बिहारमध्ये नितीश कुमारांचे 10 खासदार फोडण्याचं काम सुरू झालंय. जो पक्ष एनडीएमध्ये आहे त्याच पक्षाचे खासदार ते फोडतायत बिहारमध्ये 10. हे माहिती आहे का आपल्याला? त्याच्यामुळे नितीश कुमार अस्वस्थ आहे. ते एनडीएमध्ये राहतील की नाही याच्याविषयी माझ्या मनामध्ये आता शंका आहे. भविष्यात ते एनडीए बरोबर निवडणुका लढतील का? कारण जो मित्र असतो त्याच्या पाठीत वार करायचा, हे भाजपचं धोरण बिहारमध्ये सुद्धा सुरू झालेलं आहे. पण राऊतसाहेब, याचाच एक असा भाग आहे की कदाचित नितीश कुमार जर बाहेर पडले आणि बहुमत पूर्ण नाहीये भाजपकडे, अशा वेळेस एनसीपी, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष यांचे खासदारही ते कशा करतात? त्यांच्याबरोबर घेऊ शकतात. असं काय त्यांना सोनं लागलंय, तर गुळ लागलाय? हा, आम्ही का मुंगळे आहोत का त्या ढेपेला चिटकून बसायला? जर सरकार अल्पमतात येणार असेल तर आम्ही एकत्र लढलेलं जे इंडिया आहे त्यांचं सरकार येईल. नरेंद्र मोदी आणि अमित शहा कशाला पाहिजे? असं त्यांनी काय दिवे लावले त्या देशामध्ये? हा, ट्रम्प त्यांना शपथविधीला बोलवायला तयार नाही, ही त्यांची पत आहे.
देशाचे परराष्ट्र मंत्री व्हाईट हाऊसच्या बाहेर गेल्या 15 दिवसांपासून बसून आणि उभे आहेत की मोदींना बोलवा. नवाज शरीफना आमंत्रण आहे, श्रीलंकेच्या प्रधानमंत्र्याला आमंत्रण आहे, पुतीनला आमंत्रण आहे, फ्रान्सच्या प्राईम मिनिस्टरला आमंत्रण आहे, सौदी आणि गल्फमधल्या लहान राष्ट्रांच्या प्रमुखांना आमंत्रण आहे. पण विश्वगुरूंना अद्याप आमंत्रण नाहीये. त्याच्यामुळे विश्वगुरू अस्वस्थ आहे. अशा ज्यांचा प्रतिष्ठा अशी ढासळते आहे त्यांची आणि देशाची, त्यांच्या हातात देशाची सूत्र आम्ही परत का द्यायची? राजन साळवींचं नेमकं शिवसेना युनिटीमध्ये काय चाललंय? राजन साळवी उपस्थित होतो. परवा त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि ते म्हणाले की मी बाळासाहेबांचा निष्ठावंत शिवसैनिक आहे, माझ्या बाबतीतल्या अफवा आहेत. पण आता परत अशा बातम्या येत आहेत की त्यांचे पक्ष बदलाचे संकेत येत आहेत, त्यांच्यावर कार्यकर्त्यांचा दबाव मी आहे. पाहतो. मी आता राजन साळवी आज मातोश्रीवर येणार आहे. आम्ही सगळे तिथे आहोत. राजन साळवी येत आहेत, त्यांचे कार्यकर्ते त्यांच्याबरोबरचे कोकणातले येत आहेत. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राजन साळवी यांच्यात संवाद चालू आहे. राजन साळवी हे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहेत. आतापर्यंत त्यांना रत्नागिरीमध्ये नगराध्यक्ष पदापासून आमदारकीपर्यंत आणि जिल्हा प्रमुख पदापासून ते उपनेते पदापर्यंत ही सगळी प्रतिष्ठेची पदं त्यांना शिवसेनेनं दिली आणि त्याबद्दल ते नेहमी कृतज्ञ असतात. एक कडवट झुंजार शिवसैनिक आहे, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिक आहे. त्याच्या मनामध्ये असे काही विचार असतील असं मला वाटत नाही. शंका जताई जा रही है कि नीतीश कुमार एनडीए में रहेंगे या नहीं? देखिए, मैंने ये सुना है नीतीश कुमार आज एनडीए में है, लेकिन नीतीश कुमार जी के पार्टी के 10 सांसद तोड़ने की कवायद भाजपा कर रही है. ये भाजपा का चेहरा है. जो उनके साथ रहता है, दोस्ती है, मदद करता है, उनके साथ वो बेईमानी करते हैं.